चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे ना. आणि बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चौथी स्कॉलरशिप आहे ना, परीक्षा 7वी स्कॉलरशिप परीक्षा 26 एप्रिलला आहे, डिक्लेअर केलेली आहे ना. तर या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किंवा स्कॉलरशिप होल्डर होण्यासाठी प्रत्येकासाठी ही शिष्यवृत्तीची परीक्षा यावर्षी नवीन आहे. ठीक आहे, या वर्षीची शिष्यवृत्तीची 4थी आणि 7वी प्रत्येकासाठी नवीन आहे. काय स्ट्रॅटेजी वापरायची, नेमका कसला अभ्यास करायचा, ठीक आहे, हे आपण बघणार आहोत. तर हे संकेतस्थळ आहे, ठीक आहे, जेणे इंग्लिशमध्ये म्हणतात वेबसाईट आहे, हे MSCE पुणे, एवढं जरी टाकलं तरी काय अडचण नाही. आणि 4थी आणि 7वीची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 26 एप्रिलला. बरं, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यावर नक्कीच फायदा मिळेल तुम्हाला, ठीक आहे. बघा, नक्कीच शिष्यवृत्ती धारक, पात्र म्हणी नाही मी, शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी आणि कट ऑफ किती लागल याची पण रूपरेषा बघूयात आपण. सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, स्कॉलरशिप, विशेष 4थी स्कॉलरशिप सांगतो पहिल्यांदा. 4थी स्कॉलरशिप दोन्हीला पण हेच नियम आहेत, काय अडचण नाही, ठीक आहे. 26 एप्रिलला परीक्षा कधी आहे? 26 एप्रिल 2026ला. वेळ आहे 11 ते 12:30 पर्यंत, हे ना, दुपारी 11, रात्री नाही रे 11ला, ठीक आहे. 1.5 तास वेळ असते, 1 तास 30 मिनटं. 2 पेपर असतात, पेपर 2 असतात. पेपर पहिला, पेपर 1 असते, हे ना, पेपर पहिला असते 11 ते 12:30 आणि पेपर दुसरा असते, पेपर दुसरा कधी असते? 2 ते 3:30, 2 ते 3:30 दुपारी, ठीक आहे. बरं, 75 प्रश्न असतात, 75 प्रश्न असतात, 150 गुण असतात एका पेपरला. दुसऱ्या पण पेपरला 75 प्रश्न आणि 150 गुण, ठीक आहे. अभ्यासक्रम काय शिष्यवृत्तीचा, 4थीच्या 7वीच्या शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम काय, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे ना, त्याची लिंक देतो, तर त्याच्यावर क्लिक करून बघा तुम्ही, ठीक आहे. तर 75 150 150 300 गुण, सगळे गुण किती असतात? 300 गुण, ठीक आहे. तर 300 गुणापैकी तुम्हाला आहे ना, शहरी ग्रामीण आहे ना, 220 जर गुण मिळाले बापा, 220च्या वर गुण मिळाले म्हणजे 220च्या वर, तर तुम्ही शिष्यवृत्ती धारक झालातच, ठीक आहे, विषयच नाही. बरं, पेपर जर अवघड आला, पेपर तर अवघड आला तर 200 पकडा, पेपर अवघड आल्यावर 200 पकडा आणि सोपा आल्यावर 220, है ना. ग्रामीण भागाला थोडेसे कमी, 200 पकडा, ग्रामीण आणि शहरी 220, ठीक आहे. बरं, पेपर तर यावर्षी सोपाच येईल, कारण 5वी आणि 8वीचा पेपर खूप अवघड काढला होता, म्हणून त्याच्याबद्दल सगळीकडं पालकामध्ये रोष, संताप व्यक्त झाला, म्हणून पेपर सोपाच येईल 4थी 7वीचा. किंवा पेपर अवघड जरी आला तर काही अडचण नाही, कट ऑफ कमी लागते. अवघड जरी आला तर काय होते? कट ऑफ कमी लागते. म्हणजे शिष्यवृत्ती धारक होणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणं महत्त्वाचं आहे. 4थीला शिष्यवृत्ती तुम्ही जर होल्डर झालात, 4थीला तुम्हाला शिष्यवृत्ती किती मिळणार आहे ना? 500 रुपये महिना. 500 रुपये महिना तर 10 महिने भेटतात, 2 महिने सुट्ट्या असतात म्हणून नाही. मग 500 10 5,000 रुपये, 5,000 रुपये आहे ना. कधी? 5वी 6वी 7वी, हे ना. 5,000 5,000 5,000 5,000, एकूण 15,000 रुपये शिष्यवृत्ती तुम्हाला मिळते. मग छान आहे का नाही? जाऊ द्या, चांगली आहे ना. 15,000 रुपये कमी आहे का? नाही. बरं, याची तयारी कशी करायची? ठीक आहे, प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा, है ना. प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा, है ना. हे ॲप आहे, हे डाउनलोड करा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ही नवोदयची बॅच आहे, ह्याच्यामध्ये स्कॉलरशिप फ्री आहे. 4थी स्कॉलरशिप काय आहे? त्याचे 4थी स्कॉलरशिपचे जे IMP पेपर आहेत, IMP पेपर PDF आहे ना, PDF
प्लस व्हिडिओ हे काय आहे तर फ्री आहे तर ठीक आहे. आणि 5वी नवोदयची बॅच होईल. तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं आहे ना, त्याच्यात नवोदयच्या कोर्समध्ये जॉईन झालात ठीक आहे, फ्री नाही फीस आहे. त्याच्यात जॉईन झालात तर त्याच्यात फ्री काय आहे, तुम्ही नवोदयची जरी बॅच घेतली 1 वर्षाची 12 महिन्याची ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 34 स्कॉलरशिप फ्री आहे हे ना. त्याच्यात काय IMP पेपर आहेत, तसे त्याचे PDF आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा आहेत, महत्त्वाचे टेस्ट आहेत ठीक आहे. तर ह्या जरी टेस्ट तुम्ही केल्या, ह्या जरी टेस्ट सोडवल्या किंवा हे जरी व्हिडिओ सगळे बघितले तर इमानदारीनं सांगतो तुम्हाला 220+ सहज मार्क मिळतील, त्याच्यात काय वाद नाही. तसंच 5वी नवोदयची पण बॅच लाईव्ह करता येईल. ही बॅच तर लाईव्हच आहे 5वी नवोदयची. म्हणजे एक गावमध्ये 2 फायदे हे का नाही, एकाच बॅचमध्ये दोन बॅच मिळतील, स्कॉलरशिप आणि नवोदय. बरं, जास्तीत जास्त तुम्ही पात्र होण्यासाठी हो पूर्ण अभ्यासक्रमाच्या मागं लागू नका. पूर्ण अभ्यासक्रम नाही होणार, टेस्ट सिरीज सोडवा, जितक्या होईल तितक्या टेस्ट सोडवा आणि त्याचे एक्सप्लेन बघा. हां, जे अवघड जातं आहे त्या चॅप्टरकडे बघा. तुम्हाला एखादा अवघड जातं आहे, पूर्ण डीपमध्ये अभ्यास नाही, वरून तर अभ्यास करावा लागेल, पण डीपमध्ये अभ्यास नाही होणार. आता 2 महिनेच बाकी आहेत ना, अभ्यासक्रम कसा होईल ठीक आहे. टेस्ट जास्तीत जास्त सोडवा, जसं की मराठीच्या स्पेशल टेस्ट सोडवा ठीक आहे, 10 टेस्ट ह्या सोडवा, गणिताच्या 10 टेस्ट सोडवा किंवा मराठी गणिताच्या 10 टेस्ट सोडवा. या दोन्हीच्या मिळून मराठी गणिताच्या जरी 10 सोडवल्या ठीक आहे, आणि इकडं इंग्लिश आणि IT म्हणजे बुद्धिमत्ता याच्या 10 एकूण सोडवल्या तर 20 टेस्ट कमीत कमी मी तर म्हणतो ह्याच्या 20 सोडवा हे ना, आणि ह्याच्या 20 सोडवा. एवढं जर सोडलं तर यश येत नाही. ह्याच्या 20 टेस्ट ह्याच्या बघा, मराठी गणिताची टोटल पूर्ण 75 प्रश्नाची मार्क कमी येऊ दे तुला, 75 प्रश्नापैकी 40च प्रश्न येऊ दे. पुढच्या टेस्टमध्ये 45 येतात, 50 येतात. जे चुकलं ते बघायचं ठीक आहे. आणि इंग्लिश आणि ITच्या 20 सोडव, 20 आणि 20 40 टेस्ट सोडव, 60 दिवस बाकी येतं, सहज तुला 220 मार्क नक्कीच मिळून. हा प्रभावी उपाय आहे भाऊ, टेस्ट सोडविणं आहे ना, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि जे प्रश्न चुकले ते मात्र बघावं लागतात ठीक आहे, ते मात्र बघावं लागतात. तर भाऊ नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करताल है ना. टेस्टमध्ये जे चुकलंय त्याला फोकस करा, काय चुकलंय त्याचे व्हिडिओ बघा, त्याचे आहे ना, त्याचा अभ्यास करा, त्याचा पुस्तकातून अभ्यास करा ठीक आहे. बरं, आणि ही बॅच जॉईन करा. 4थी स्कॉलरशिप आहे ना आणि 7वी स्कॉलरशिप महत्त्वाची. तुम्ही 4थी स्कॉलरशिपची बॅच आहे नवोदय गुरु ॲपमध्ये, ती जॉईन करा. बरं, आणि 5वी नवोदयची परीक्षा तुम्ही म्हणले सर कधी आहे, ही जानेवारी किंवा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये परीक्षा असते, डिसेंबर किंवा जानेवारी ठीक आहे. याचा पण तुम्हाला नक्कीच फायदा होईल है ना. हा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई.